आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे बुलढाण्यात पडसाद, हकालपट्टी करण्याची मागणी. पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहत असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करत जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांचाही अपमान केलाय. या वक्तव्याचे बुलढाण्यात देखील पडसाद उमटले आहेत. जळगाव जामोदमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला चपला जोडे मारत वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. सोबतच पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरकार आणि पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल तो हरामखोर गोपीचंद फडणवीसनं वागवलेला कुत्रा हा नेहमीप्रमाणे जर त्याच्या मालकांना सांगितलं तसा बडबडला आणि त्या हरामखोराने एवढी पातळी सोडली की त्यांनी आया बहिणीचा विचार केला नाही. पण आम्हाला संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, आदरणीय पवार साहेबांचे आहेत. त्याची मायबहीण कळायला आम्हाला काही वेळ लागला नसता, पण शेवटी त्याच्यात आमच्यात फरक काय राहिला असता. यशवंतरावांचा वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत. प्रख्यात्रांनी जेव्हा यशवंतरावांना निपुत्रिक म्हटलं होतं त्याला प्रख्यात्रांना चिडून न चिडता संध्याकाळी फोन केला यशवंतरावांनी आणि सांगितलं 1942-42च्या आंदोलनामध्ये माझ्या पत्नीच्या पोटावर पोलिसांच्या अत्याचारामुळे गर्भपात झाला आणि तेव्हापासून तिला मूल होत नाही आहे. तेव्हा प्रख्यात्र अक्षरशः रडले, बेवरले आणि पाया पडले, माफी मागितली. पण हे सध्या फडणवीसच्या राज्यामध्ये शक्य नाही आहे. फडणवीस उलट त्याला आनंद वाटला असेल की तो जयंत पाटलांबद्दल एवढं वाईट भाषेमध्ये बोलला. फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही हे लाडवलेले कुत्रे महाराष्ट्राची संस्कृती खराब करून आलेले आहेत. तो गुन्हेरत्न सदा वरते असेल, हा गोप्या पडळकर असेल, तो सदा खोत असेल, असे तुम्ही वागवलेले हे जे कुत्रे डुकरं आहेत यांना वेळीच आवरा. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमच्या नावावर तुम्ही वाईट चाल पाडलेली आहे, वाईट पद्धत सुरू केलेली आहे. हा शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही.